जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे. अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, लातूर शहरामध्ये नुकतीच माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. ही जयंती आनंदनगर या बौद्ध विहारामध्ये सुद्धा साजरी झाली. पाहूया या ठिकाणी ही जयंती कोण्या पद्धतीने साजरी झाली. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पाहूया या ठिकाणी माता रमाई आंबेडकर यांची जयंती कोण्या पद्धतीने साजरी झाली ते. त्या निमित्ताने गेली म्हणजे की आपल्याला एक पैसे काही लागणार आहेत, तर आपण आपल्या फंडामधून इथं आपण फंड दिलेला आहे पहिलं की. आता जसं म्हणले त्यांनी की तिसरा मजला बी आपल्याला करावा लागेल. त्याच्यासाठी बी आम्ही चारही नगरसेवक इथं प्रयत्नशील राहू. आणि त्याच्यामध्ये खास करून सचिनजी गायकवाड आमच्यासोबत निवडून आलेले आहेत आणि एक हक्काचा माणूस तुम्हाला अनेक आमच्यासोबत आलेले आहेत. आणि आपण काही अडचण जरी ती असली तर आपण बोलू शकता आणि त्या पद्धतीनं आपण इथं काम करू. या निमित्तानं मी ही गवाही देतो की इथलं कुठलंही काम आणि कसल्याही प्रकारचं काम इथं राहणार नाही. त्याच्याबद्दल मी आता समाज मंदिरमध्ये माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, त्यांच्या समोर हे आश्वासन देतो की इथलं काम कोणतंही रुकणार नाही आणि पूर्ण इमानदारीनं आम्ही इथं काम करू. जी बजेट लागेल ती द्यायला. आणि मग पुन्हा एकदा माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आज सगळ्याला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराज, जय वंचित. और जो स्टडी रूम वगैरह वाचनालय तो जो भी कुछ है अपने लातूर शहर महानगर पालिका के फंड में से तो करेंगे ही करेंगे. इसके अलावा आदरणीय अमित भैया साहब के फंड में से भी करेंगे और जरूरत पड़ी तो सम्मानीय खादर साहब के फंड में से भी करेंगे. अपना हक बनता है, अपन उनको कामयाब करने वाला है. यहाँ पर पैसे की निधि की कोई कमी नहीं पड़ेगी. ऐसे मैं सभी हमारे 4 नगरसेवक की जानिब से आपको ये बोलना चाहता हूँ. जो भी कुछ यहाँ का काम रहा
इंशाल्लाह पूरा करेंगे। ऐसी ही दुआएं, ऐसी मदद, ऐसा आपका आशीर्वाद हम हमारे साथ रहे, इतनी मैं उम्मीद करते हुए आपने हमको बुलाया, मान सम्मान किया, इस्तेमाल किया, उसके लिए आपका शुक्रगुजार हूँ। और आज के इस मौके पर मैं आपको सबको मुबारकबाद देते हुए मैं अपने दो अल्फाज ही खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत, जय भीम।